गुड आफ्टरनून. सगळ्यांना माझा आवाज ऐकायला येतोय का? चॅटबॉक्सवर लिहा. ओके, तर आपण आपलं सेशन स्टार्ट करूया. ओके, तर आपण लेक्चर स्टार्ट करूया. मागच्या लेक्चरला आपण एक कॉस्ट शीटचं एक चार्ट बघितला होता. तर आत्ताच्या लेक्चरला आपण एक्झॅक्टली कॉस्ट शीट जे स्टेटमेंट आपल्याला बनवायचं आहे ते स्टेटमेंट कसं बनवायचं ते आपण या लेक्चरला बघूया. तर मी स्क्रीन शेअर करतो. तर सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? चॅटबॉक्सवरती लिहा. सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? येस. ओके, आपण स्टार्ट करूया. तर मागच्या लेक्चरला आपण जो फॉर्मॅट शिकलो होतो, जो चार्ट शिकलो होतो, तो आता तुम्हाला एकदम व्यवस्थित कळणार आहे. आता नीट लक्ष द्या. आपण जे सुरुवात करतो, आता या स्टेटमेंटला आपण कॉस्ट शीट म्हणतो. तर आपण कुठलाही सम सॉल्व करताना जशी सुरुवात करतो तशीच या समची आपल्याला सुरुवात करायची आहे. तर पहिल्यांदा इन द बुक्स ऑफ लिहायचं. कुणाच्या बुक्समध्ये आपण ते बनवणार आहे त्याचं नाव लिहायचं. नंतर कॉस्ट शीट फॉर म्हणजे कोणत्या महिन्याची बनवतो आहे, कोणत्या पिरियडसाठी बनवतो ते डिटेल्स लिहायचं. नंतर प्रोडक्शन म्हणजे किती युनिट्स बनवले आणि किती युनिट सेल केले ते इकडे असं कोपऱ्यात लिहायचं असतं, प्रोडक्शन आणि सेल्स. तर हा वरचं हेडिंग आहे. नंतर कॉलम्स कुठले आहेत? पर्टिक्युलर्सचा पहिला कॉलम आहे, नंतर युनिट्सचा कॉलम आहे, नंतर कॉस्ट पर युनिट. आता कॉस्ट पर युनिटमध्ये दोन कॉलम आहेत, इनर आणि आउटर. हा कॉस्ट पर युनिटचा कॉलम आहे आणि हा टोटल कॉस्टचा कॉलम आहे. कॉस्ट पर युनिट आणि टोटल कॉस्ट असे दोन कॉलम असतात. तर आता थोडंफार आपण एक चार्टची आठवण करूया. चार्टमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की दोन प्रकारच्या कॉस्ट आहेत. एक डायरेक्ट कॉस्ट आहे, एक इनडायरेक्ट कॉस्ट आहे. डायरेक्ट कॉस्ट आणि इनडायरेक्ट कॉस्ट. आता जी काय डायरेक्ट कॉस्ट आहे तर तिचे तीन पार्ट्स असतात. डायरेक्ट कॉस्टचे तीन पार्ट आहेत: डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस. ठीक आहे. आता त्या तिघांच्या टोटलला आपण प्राईम कॉस्ट म्हणतो. डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस, त्या तिघांच्या टोटलला आपण काय म्हणतो? प्राईम कॉस्ट म्हणतो. आता डायरेक्ट मटेरियल म्हणजेच रॉ मटेरियल कन्झ्युम. डायरेक्ट मटेरियल म्हणजेच काय? रॉ मटेरियल कन्झ्युम. आता ते आपण कसं काढतो? ओपनिंग स्टॉकमध्ये परचेसेस, कॅरेज आणि परचेसिंग एक्सपेन्सेस ॲड करतो. म्हणजे जो काय खर्च आपल्याला परचेस करायला लागतो त्या सगळ्या गोष्टी आपण काय करतो? ॲड करतो. आता ॲड केल्यानंतर त्याच्यातनं क्लोजिंग स्टॉक मायनस करतो. त्याच्यातनं काय करतो? क्लोजिंग स्टॉक मायनस करतो आणि ही जी राहणारी अमाऊंट आहे ही तुमची रॉ मटेरियल कन्झ्युम्ड आहे, म्हणजेच डायरेक्ट मटेरियल आहे. ठीक आहे. तर एकदम सोपं आहे. ओपनिंग स्टॉक आपण डायरेक्ट मटेरियल काढतोय. डायरेक्ट मटेरियल काढण्यासाठी आपण काय केलं? ओपनिंग स्टॉक घेतला, त्याच्यात परचेस ॲड केलं, कॅरेज ॲड केलं, अदर परचेसिंग एक्सपेन्सेस ॲड केले आणि त्याच्यातनं क्लोजिंग स्टॉक मायनस केला. नंतर पुढचा आयटम जो घेतला तो डायरेक्ट वेजेस घेतल्या आपल्या चार्टप्रमाणे. पहिलं डायरेक्ट मटेरियल, नंतर दुसरं आहे डायरेक्ट वेजेस आणि तिसरं डायरेक्ट एक्सपेन्सेस. तर या तीन गोष्टी आपण घेतल्या. या तीन गोष्टींची टोटल आपल्याकडे प्राईम कॉस्ट आली. या तीन गोष्टींची टोटल काय? प्राईम कॉस्ट. हा सगळ्यांनी चार्ट ड्रॉ करायचा आहे.
तर मी तुम्हाला इथपर्यंत वेळ देतो तुम्हाला. एक 5 मिनिटामध्ये तुम्ही इथपर्यंत चार्ट ड्रॉ करून घ्या. स्क्रीन थोडंसं मी मोठं करतो. प्राईम कॉस्टपर्यंत तुम्ही ड्रॉ करून घ्या. एक 5 मिनिटाचा वेळ देतो तुम्हाला मी. कारण याच्यावरती आपल्याला सम सॉल्व करायचे आहेत. तर तुम्ही सध्या आता प्राईम कॉस्टपर्यंत ड्रॉ करून घ्या. प्राईम कॉस्टपर्यंत ड्रॉ करून घेतल्यानंतर मी तुम्हाला पुढचं शिकवतो.
ओके सर, यात प्रॉब्लेम हो प्रॉब्लेम आहेत या टॉपिकमध्ये आणि ते आपल्याला सॉल्व करायचे आहेत. हे काय इकायला याही इकायला नाही आहेत, लिहायला नाही आहेत. लिहून घ्या, कारण याच्यावरती तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. हा महत्त्वाचा फॉर्मॅट आहे. तर आपण आता प्राईम कॉस्टपर्यंत बघितलं. आता प्राईम कॉस्टचं आपण पुढचं बघूया. तर प्राईम कॉस्टच्या जे पुढे आहे ते फॅक्टरी ओव्हरहेड्स आहेत. फॅक्टरी किंवा वर्क ओव्हरहेड्स म्हणतात. आता याच्यात काय येतं की आपल्याला फॅक्टरी किंवा वर्कला जे काम आपण जे करतो, प्रोडक्शन करतो, त्याला लागणारा खर्च, तर त्याची काय एक्झाम्पल्स इकडे दिलेले आहेत. वॉटर आणि इलेक्ट्रिसिटी आपल्याला लागतं, तर त्याची टोटल इकडे घ्यावी लागते. आता नीट लक्ष द्या. आता नाही, हा थेरी सब्जेक्ट नाही आहे, हा प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहे. फायनान्शियल अकाउंटिंग आणि कॉस्ट अकाउंटिंग हे दोन अकाउंट्सचे विषय हे तुम्हाला प्रॅक्टिकल आहेत. म्हणजे SY BComला कसं तुम्हाला मॅनेजमेंट अकाउंटिंग आणि फायनान्शियल अकाउंटिंग दोन प्रॅक्टिकल सब्जेक्ट होते, तसं हा प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहे. कॉस्ट अकाउंटिंग हा प्रॅक्टिकल आहे, फायनान्शियल अकाउंटिंग पण प्रॅक्टिकल आहे. हे दोन्ही प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहे. ओके. अकाउंट्स या अकाउंट्स या वर्डवरनंच कळतं ना आपल्या टॉपिकचं नाव काय, कॉस्ट अकाउंटिंग आहे. तर अकाउंटिंग म्हणजे हा प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहे. ओके. पण सोपं आहे, हे फर्स्ट इयर आहे, त्यामुळे तुम्हाला टेन्शन येणार नाही. आणि आपण कसं आहे एकदम सिस्टमॅटिक, आता TY BComचं वर्ष आहे, तर थोडंसं आपल्याला जास्त अभ्यास करायचा आहे. तर मी तुमची तशी प्रॅक्टिस करून घेणार आहे, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. ओके. तर मी तुम्हाला काय सांगत होतो, प्राईम कॉस्टपर्यंत शिकून झालं. प्राईम कॉस्ट नंतर आपण फॅक्टरी किंवा वर्क ओव्हरहेड्स घेतो. तर त्याच्यात काय येतं, फॅक्टरीला लागणारा खर्च म्हणजे वॉटर आणि इलेक्ट्रिसिटी. आता याची जी काय टोटल येते, जी खर्चाची टोटल येते, त्याच्यातनं आपल्याला सेल ऑफ स्क्रॅप मायनस करायला लागतो. आता इकडनं का मायनस करायचा, कारण आपला जो फॅक्टरीचा खर्च असतो तो सेल ऑफ स्क्रॅप कमी करतो. फॅक्टरीचा खर्च सेल ऑफ स्क्रॅप कमी करतो, मुळे फॅक्टरी ओव्हरहेड्सच्या टोटलमधनं सेल ऑफ स्क्रॅप मायनस करायचं. तर मी तुम्हाला काय सांगत होतो की फॅक्टरी एक्सपेन्सेसचे हे खर्च आहेत, वॉटर आणि इलेक्ट्रिसिटी. तर जे काय फॅक्टरी ओव्हरहेडचे जे खर्च असतील त्यांच्या टोटलमधनं आपण सेल ऑफ स्क्रॅप मायनस करतो आणि मग आउटर कॉलममध्ये अमाऊंट लिहिलेली आहे. आता ही जी आउटर कॉलममधली अमाऊंट आहे ना, ती प्राईम कॉस्टमध्ये ॲड करतो. हा इनर कॉलम आहे. इनर कॉलममध्ये आपण एक्सपेन्सेस घेतले, जे काय एक्सपेन्स असतील ते घेतले, त्या एक्सपेन्सेसची टोटल घेतली, टोटलमधनं सेल ऑफ स्क्रॅप मायनस केला आणि इकडे अमाऊंट आली. आलं लक्षात? तसंच टोटल कॉस्टमध्ये पण तेच करायचं आहे. जे तुम्हाला कॉस्ट पर युनिटमध्ये करायचं आहे तेच तुम्हाला टोटल कॉस्टमध्ये करायचं आहे. आता ही जी अमाऊंट आहे ती आपण प्राईम कॉस्टमध्ये ॲड करतो आणि त्याच्यात ओपनिंग स्टॉक ऑफ WIP आपण ॲड करतोय. ओपनिंग स्टॉक ऑफ WIP ॲड करतो, क्लोजिंग स्टॉक ऑफ WIP लेस करतो. म्हणजे पहिलं एक्सपेन्सेसच्या टोटलमधनं सेल ऑफ स्क्रॅप मायनस केला, एक्सपेन्सेसच्या टोटलमधनं काय मायनस केला, सेल ऑफ स्क्रॅप मायनस केला, आणि मग जी अमाऊंट आली त्याच्यात आपण प्राईम कॉस्ट ॲड केला. आता प्राईम कॉस्ट ॲड केलं त्याला काही नाव नाही दिलं आहे आपण इकडे. नंतर ओपनिंग स्टॉक ऑफ WIP ॲड केलं, क्लोजिंग स्टॉक ऑफ WIP लेस केलं आणि आपल्याला फॅक्टरी कॉस्ट मिळाली. ठीक आहे. आता ही काय झाली प्राईम कॉस्ट. नंतर पुढची मी तुम्हाला सांगितलं फॅक्टरी कॉस्ट. मग ती फॅक्टरी कॉस्ट कशी आली, फॅक्टरी ओव्हरहेड ॲड केले, सेल ऑफ स्क्रॅप लेस केला, नंतर ओपनिंग WIP ॲड केला, क्लोजिंग WIP लेस केला आणि मग आपल्याला फॅक्टरी कॉस्ट मिळाली. आता फॅक्टरीनंतर पुढचा जो खर्च येतो तो ऑफिसचा येतो, ऑफिस ओव्हरहेड्स.
तर ऑफिस ओव्हरहेडचे जे खर्च आहेत सॅलरी आणि रेंट ते आपण काय करतो ॲड करतो. सॅलरी आणि रेंट त्यांची टोटल आपण इकडे आउटर कॉलममध्ये घेतलेली आहे, त्यांची टोटल घेतली. आता टोटल घेतल्यानंतर ते वर्क कॉस्टमध्ये ॲड करणार म्हणजे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन झालं. आता तुम्हाला या कॉस्ट ऑफ प्रोडक्शनपर्यंत मागच्या लेक्चरला समजलं होतं की पहिले डायरेक्ट खर्च आपण घेतले, डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस. नंतर त्याच्यात फॅक्टरी ओव्हरहेड ॲड केलं. फॅक्टरी ओव्हरहेड ॲड केल्यानंतर स्क्रॅप लेस केला, ओपनिंग WIP ॲड केलं, क्लोजिंग WIP डिडक्ट केलं, मग फॅक्टरी कॉस्ट आलं. फॅक्टरी कॉस्टमध्ये आपण ऑफिस ओव्हरहेड ॲड करणार. ऑफिस ओव्हरहेड ॲड केल्यानंतर आपल्याला मिळणार कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. आता कॉस्ट ऑफ प्रोडक्शनच्या नंतर पुढे जे करतो ते म्हणजे ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स, म्हणजे जो तयार माल आहे तो आपण ॲड करतो. ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स आपण ॲड करतो आणि क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स आपण इकडे मायनस करतो. आपल्याला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मिळतं. ठीक आहे. आता तुम्ही काय करा, प्राईम कॉस्टपासून ते कॉस्ट ऑफ प्रोडक्शनपर्यंत लिहून काढा, म्हणजे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डपर्यंत. प्राईम कॉस्टपासून ते कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डपर्यंत तुम्ही लिहा. मी तुम्हाला एक 5 मिनिटाचा वेळ देतो. प्राईम कॉस्टपासून कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डपर्यंत लिहा. हे बस. पहिल्यांदा आता तुम्ही काय करा, प्राईम कॉस्टपासून फॅक्टरी कॉस्टपर्यंत लिहा. प्राईम कॉस्टपासून फॅक्टरी कॉस्टपर्यंत लिहा. आता कॉस्ट ऑफ प्रोडक्शनपर्यंत लिहा. ठीक आहे. मला इथपर्यंत लिहिता येईल तेवढं लिहा. तेवढं मी स्क्रीन नंतर एक 2 मिनिटांनी खाली करतो, 3 मिनिटांनी.
ओके, आता आपण पुढचं बघूया. आपण कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड पर्यंत बघितलं. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन नंतर ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स ॲड करायचं आणि क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स लेस करायचं, म्हणजे आपल्याला मिळतं कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. ओके, आता कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड झाल्यानंतर एकदम सोपं आहे. फक्त दोन गोष्टी आहेत, एक सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स आणि दुसरं प्रॉफिट. तर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड, जसं सेलिंगला लागणारा खर्च, म्हणजे सेलिंगला लागणारा खर्च, ॲडव्हर्टाइजमेंट, डिलिव्हरी एक्सपेन्सेस ते घेतलं. आता वरती कसं आपण फॅक्टरी ओव्हरहेडचे आयटम घेतले, मग त्याची टोटल घेतली, त्याची टोटल आपण याच्यात ॲड केलेली आहे. फॅक्टरी कॉस्टमध्ये फॅक्टरी ओव्हरहेडची टोटल ॲड, फॅक्टरी ओव्हरहेड्समध्ये फॅक्टरी कॉस्टमध्ये ऑफिस ओव्हरहेडची टोटल ॲड करून कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मिळालं. तसंच कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डमध्ये सेलिंग ओव्हरहेडची टोटल ॲड करून टोटल कॉस्ट किंवा कॉस्ट ऑफ सेल्स मिळालं, टोटल कॉस्ट किंवा कॉस्ट ऑफ सेल्स. आता त्याच्यात आपण काय करायचं, प्रॉफिट ॲड करायचा आणि शेवटला सेल्स मिळणार. तर आता काय करा, तुम्ही कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डपासून सेल्सपर्यंत लिहून काढा. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डपासून सेल्सपर्यंत लिहून काढा.
ओके, तर आता काय करूया, सगळ्यांनी चार्ट ड्रॉ केलेला आहे, तर परत एकदा मी सगळा चार्ट तुम्हाला व्यवस्थित समजवतो आणि पुढच्या लेक्चरपासून आपण ओके सॉरी, तर मी तुम्हाला काय म्हणत होतो, आता आपण अख्खा चार्ट हा बघितलेला आहे आणि आता काय करूया, पूर्ण चार्ट एकदा आपण समजून घेऊया, पूर्ण चार्ट आपण समजून घेऊया आणि उद्याच्या लेक्चरपासून आपण सम्स स्टार्ट करूया. ओके, तर आज आपण आता हा चार्ट बघा. तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे याची जी स्टार्टिंग आहे, तर आपण कुठल्याही प्रॉब्लेमची स्टार्ट कशी करतो, इन द बुक्स ऑफ, म्हणजे कोणाच्या बुक्समध्ये आपण कोणाच्या बुक्समध्ये आपण कॉस्टशीट बनवतोय त्याचं नाव इन द बुक्स ऑफ, नंतर कॉस्टशीट फॉर, तर इथे त्याचा पिरियड लिहावा लागतो. नंतर प्रोडक्शन म्हणजे किती वस्तू बनवल्या किंवा प्रोड्यूस केल्या. नंतर सेल, त्यात किती वस्तूंचा सेल केला. समजा आता 10,000 वस्तू बनवल्या आणि 8,000 वस्तू विकल्या, म्हणजे 2,000 आपला क्लोजिंग स्टॉक आहे. तर इथे प्रोडक्शन काय लिहायचं, 10,000, सेल्स केले 8,000. नंतर पर्टिक्युलर्स, युनिट्स, कॉस्ट पर युनिट आणि टोटल कॉस्ट, तर असे 4 कॉलम्स आहेत. पर्टिक्युलर्स, युनिट्स, कॉस्ट पर युनिट आणि टोटल कॉस्ट 4 कॉलम आहेत. तर कॉस्ट पर युनिटमध्ये 2 कॉलम आहेत रुपीज, टोटल कॉस्टमध्ये 2 कॉलम आहेत रुपीज. त्याच्यानंतर आपण फॉर्मॅट स्टार्ट करूया. तर रॉ मटेरियल मी तुम्हाला सांगितलं तसं पहिलं डायरेक्ट कॉस्ट असतं आणि नंतर मग इनडायरेक्ट कॉस्ट असतं. तर डायरेक्ट कॉस्टमध्ये पहिलं डायरेक्ट मटेरियल येतं. डायरेक्ट मटेरियलमध्ये ओपनिंग स्टॉक, ॲड परचेसेस, ॲड कॅरेज, ॲड परचेसिंग एक्सपेन्सेस, लेस क्लोजिंग स्टॉक हे येतं डायरेक्ट मटेरियलमध्ये. त्याच्यानंतर डायरेक्ट वेजेस येतं. डायरेक्ट वेजेस नंतर डायरेक्ट एक्सपेन्सेस येतं. डायरेक्ट एक्सपेन्सेस आल्यानंतर त्याची टोटल येते प्राईम कॉस्ट. तर इकडे पहिलं जे डायरेक्ट कॉस्ट सांगितलं ते डायरेक्ट कॉस्ट तुमचं प्राईम कॉस्टपर्यंत संपतं. त्याच्यानंतर पुढे तुमचे ओव्हरहेड स्टार्ट होतात. तर पहिले तुमचे फॅक्टरी ओव्हरहेड्स असतात. तर फॅक्टरी ओव्हरहेड्समध्ये पहिलं वॉटर आणि इलेक्ट्रिसिटी येते, त्यांची टोटल आपण इकडे घेतो. त्याच्या टोटलमधनं आपण काय करतो, त्यांच्या टोटलमधनं सेल ऑफ स्क्रॅप मायनस करतो. सेल ऑफ स्क्रॅप मायनस केल्यानंतर ती अमाऊंट आपण बाहेर घेतो. बाहेर घेतल्यानंतर आपण काय करतो, ती जी अमाऊंट येते त्याच्यात ओपनिंग स्टॉक ऑफ WIP ॲड करतो, क्लोजिंग स्टॉक ऑफ WIP मायनस करतो. मग आपल्याला इकडे काय मिळते, फॅक्टरी कॉस्ट मिळते. इथे आपल्याला फॅक्टरी कॉस्ट मिळते. फॅक्टरी कॉस्ट झाल्यानंतर आपण काय करतो, ऑफिसला लागणारा जो खर्च असतो तो घेतो. ऑफिसला लागणारा खर्च जसं सॅलरी आहे, रेंट आहे, तो घेतला. त्याची टोटल आपली कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आली. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आली. त्याच्यानंतर आपण काय करतो, ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स त्याच्यात ॲड करतो, क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स त्याच्यातनं मायनस करतो. ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स ॲड करतो, क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स त्याच्यातनं मायनस करतो. मग आपल्याला काय मिळतं, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मिळते. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मिळते. आणि कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डमध्ये आपण सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स ॲड करतो, ज्याच्यात सेलिंगसाठी लागणारा खर्च. तर ॲडव्हर्टाइजमेंट आणि डिलिव्हरी एक्सपेन्सेस हे 2 गोष्टी ॲड करून आपल्याला टोटल कॉस्ट मिळते. आणि शेवटला टोटल कॉस्टमध्ये प्रॉफिट ॲड करून आपल्याला सेल्स मिळतो. तर परत एकदा मी तुम्हाला फॉर्मॅट दाखवतो, तर बघा सगळ्यांनी व्यवस्थित लिहिला आहे का. आणि मला हा फॉर्मॅट तुम्ही पर्सनलवरती लिहून पाठवायचा आहे. पर्सनलमध्ये तुम्ही बनवा हा फॉर्मॅट आणि त्याचा फोटो तुम्हाला मला पाठवायचा आहे. तर एकदा सगळा फॉर्मॅट तुम्ही बघून घ्या कसा बनवला आहे तो, आणि मला तो फॉर्मॅट तुम्ही पाठवायचा आहे. तर पहिल्यांदी हे स्क्रीन बघा, ही स्क्रीन फुल स्क्रीन करतो. तर पहिलं हे स्क्रीन बघा.
ओके, तर खालचा चार्ट पण एकदा तुम्ही बघून घ्या. ओके, तर आपण लेक्चर संपवूया इकडे. पुढच्या लेक्चरला आपण याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. तर सगळ्यांना थँक्यू.